हॅलो नमस्कार, मी वृषाली ब्लॉग वाली चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मी आज आले एक नवीन व्हिडिओ घेऊन। तर आज मी आहे शुभम कुमरेच्या घरात, ज्याने घरामध्ये आई एकविधीचा पूर्ण सेटअप केला आहे। मी तुम्हाला सेटअप दाखवते। तर जसं रिअल मंदिर दिसतं तसं सगळं काही आहे आणि आपण आता त्याच्याशी सुद्धा बोलूयात आणि जाणून घेऊयात त्याने हे सगळं कसं क्रिएट केलं, कधी क्रिएट केलं, याच्या मागे काय कल्पना होती ते सगळं। तर हाय शुभम, आम्हाला सांगशील की याच्या मागे काय कल्पना होती किंवा हे तू कधीपासून करतोयस? हे आता 6 ऑगस्टला 1 वर्ष पूर्ण होईल आणि 6 ऑगस्ट आपण थोडासा कार्यक्रम पण ठेवतोय जवळजवळ दिवसानिमित्त। आणि कल्पना अशी आली की आपण फ्रेम्स बनवायचो, छोटे फ्रेम्स बनवायचो। तर फ्रेमच्या माध्यमातून साडी वगैरे वेअर करायला मला जास्त आवडायचं आणि मग 2-3 घरामध्ये हे एकविराचं स्थान होतं। मग त्या घरामध्ये आपण जाऊन हे वर्किंग करायचो, म्हणजे माऊलीला साडी वगैरे आपल्याकडे सेवा द्यायचो। पण अचानक मध्ये एक टाइम असं झालं की म्हणजे मला जे वाटतं ते तुम्हाला वाटू नाही शकत ना। जे मला वाटेल की माऊलीला हे करायचंय पण ते तुमच्या घरात असेल, सो आपण ते क्रिएट नाही करू शकत। जे माझी ती इच्छाच राहणार। त्याच्यामुळे माऊली प्रत्यक्षात त्या दिवशी मला स्वप्नात आली की तुझ्या घरी स्थान घे, म्हणजे तुला इकडे तिकडे कोणाच्या घरात जायची गरज नाही पडणार आणि डायरेक्ट तुझ्यातून तुला जे वाटेल ते तू वर्किंग करू शकतोस घरातल्या घरात। सो 3 दिवस कंटिन्यू माऊली आपल्या स्वप्नात येऊन ते सगळं सांगून गेली की आपल्या घरामध्ये वर्किंग कर, तुला वाटेल ते तसे सेवा मी मान्य करून घे। सो आपली छोटी मोठी सेवा असते। आणि ऍक्च्युली कसं होतं की म्हणजे कुठल्याच ह्याच्याने म्हणजे आपलं कसं होतं की गुरु आज्ञा किंवा एखादं वारं आल्याच्या नंतर त्या माऊली घरात येते किंवा स्थापना होते, पण आपलं असं काही झालेलं नव्हतं। त्याच्यामुळे मला तेवढं वाटत नव्हतं। पण जेव्हा लोक येऊन पाया पडून नवस बोलून जायचं आणि 1 महिन्यातच नवस पूर्ण व्हायचा, तेव्हा समजलं की नवसाला सुद्धा पावते। त्याच्यामुळे आपली एक ख्वाती ठेवली आपण, अंबरनाथची नवसाला पावणारी आई माऊली। आणि खूप लोकांचे नवस पूर्ण झाले। हे तुम्ही चांदीचे छंदा वगैरे बघू शकता, जे जोडवे वगैरे आहेत ते हे लोकांनी दिलेलं आहे सगळं। म्हणजे त्यांचे नवस काय असतील ते पूर्ण झाले। आपण कधी विचारलं ना की काय नवस होते वगैरे, पण त्यांचे नवस पूर्ण झाले आणि त्यांनी जी मनातून इच्छा होती त्यांनी ती व्यक्त केली इकडे। अशी आहे आपली अंबरनाथची आई माऊली। असं नाही वाटलं की आपण घरातच करूयात का किंवा आपण एखादी जागा घेऊन तिथे मंदिर? नाही, ऍक्च्युली आपलं घर समोर आहे आणि हे मी रेंटवरती कामासाठी घेतलंच होतं, कारण माऊलीला आपल्याला सेपरेटच ठेवायचं होतं। आणि कसं लेडीज प्रॉब्लेम असतात किंवा येणं जाणं असतं, त्याच्यामुळे आपण हे सेपरेट हे रेंटचं हे करून घेतलं। आता पुढच्या वर्षी मी परत दुसऱ्या ठिकाणी स्थापन होणार आहे, म्हणजे मोहनमध्ये आपला नवीन रूम बनतोय। त्या रूम मध्ये माऊलीचा एक सेपरेट रूम बनवणार आपण, त्याच्यामध्ये ही स्थापन होणार। तू हे सगळं म्हणजे साडी नेसवण्यापासून ज्वेलरी किंवा रोजची पूजा वगैरे सगळं तू एकटा करतोस? नाही, मित्र असतो। अच्छा, आणि मग रोज आरती वगैरे पण होतात? आरती संध्याकाळची असते फक्त, जेव्हा टाइम नाही भेटत तेव्हा तर नसतो, मम्मी वगैरे असते तेव्हा। तिथले आजूबाजूचे जास्त हौशी आहेत की आवर्जून येतात। ऍक्च्युली म्हणजे आम्ही पण आलो तर आम्ही खाली विचारत होतो की देवीचं मंदिर कुठे आहे, आणि तुझं नाव गेलं आम्हाला क्लिक नाही झालं, कारण की तुझं इन्स्टांट मल्टी टॅलेंटेड वगैरे लवकर क्लिक नाही झालं। मग ते म्हणाले अरे नाही तिकडेच जायचं वगैरे, आणि त्यांनी दाखवला पण रस्ता की तुम्ही इथून जावा वगैरे। पण हे खूप अनएक्सपेक्टेड होतं की घरामध्ये अशी ऍक्च्युली स्थापना करणं, कारण की आपण नवरात्रीमध्ये करतो तर ते 9 दिवस सुद्धा प्रॉपरली केलं पाहिजे, साठी खूप तडपण असतं। पण असं रेग्युलर बेसिसवर करणं हे खूपच अनएक्सपेक्टेड आणि खूप छान दिसतंय। धन्यवाद। तर तू याचं म्हणजे लोकांना काय सांगशील की तुम्ही व्हिजिट केलं पाहिजे किंवा याचा एक्झॅक्टली ऍड्रेस वगैरे तू देऊ शकतोस? तर इकडे येण्यासाठी अंबरनाथ मध्ये खुंटोली पनवेलकर होम्स हे जास्त फेमस आहे इकडे वेस्ट मध्ये। त्याच्यामुळे पनवेलकर होम्सला आल्याच्या नंतर कोणीही तुम्हाला मार्गदर्शन करेल की अशा ठिकाणी जावं, जसं तुम्हाला मार्गदर्शन केलं। किंवा मला एक कॉल करा, माझ्या आयडी वरती नंबर आहे, नंबर भरपूर जणांकडे शेअर केलेला आहे मी। सो त्या नंबरवरती मला कॉल करा आणि इकडे येण्यासाठी कॉल करून नक्की या। धन्यवाद। आई माऊलीचा उदो उदो। जस्ट माझं दर्शन करून झालंय, तो आणि त्याची फॅमिली वगैरे खूप छान आहे, तुम्हाला नीट ट्रीट करतील, दर्शन आरामात घेऊ देतील। तो त्याच्या मागची सगळी स्टोरी पण सांगेल। जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी केलंय। तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करा।